नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी आपण सर्व प्रास्ताविकेचे वाचन करत असतो. आता बघा, प्रास्ताविका, प्रिॲम्बल, उद्देशिका, सरनामा या सर्वांचाच अर्थ एकच असतो. संविधानामध्ये जे नमूद करण्यात आलं आहे ते अगदी मोजक्या शब्दामध्ये आपल्याला प्रास्ताविकेमध्ये मांडलेले दिसून येते. आज आपण प्रास्ताविकेची काही ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम संविधानाचे मूलभूत तत्व, संविधानाचा वापर हे सर्व या उद्देशिकामध्ये असते. संविधान, प्रिॲम्बल याचा काही वैशिष्ट्ये, त्यामध्ये पहिलं एक वैशिष्ट्य म्हणजेच उद्देशिकाची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक इथून होऊन, हे सर्व एकाच वाक्यात आहे. यात स्वल्पविराम, विसर्ग, अर्धविराम अशा विराम चिन्हांचा योग्य प्रकारे वापर केलेला दिसून येतो. एका वाक्यात हा सरनामा आहे. सरनाम्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजेच यातील कोणताही शब्द सहज आलेला नाही. प्रत्येक शब्दांवर अनेक वेळा विचारविनिमय होऊन, त्याचप्रमाणे योग्य ती चर्चा करून आम्ही हा शब्द घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. सरनाम्याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत याच्यामध्ये फक्त एकदाच दुरुस्ती झालेली आहे, ती म्हणजे 42वी घटना. यामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिशांची मानसिकता झाली होती की आता भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे. परंतु स्वतंत्र झालेला भारत कोणत्या संविधानानुसार चालवायचा, त्याचप्रमाणे काय नियम असावे, स्वरूप काय असावे, यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सरनामा तयार केला व तो मांडला. 1947च्या आधीपासून आम्ही हा शब्द तसेच भारताचे लोक हा शब्द आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर भारताचे सार्वभौम म्हणजे स्वतंत्र, आमच्यावर कोणाचेही निर्बंध नाही. जे काही परराष्ट्रीय धोरण असतील त्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये, असा स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे समाजवाद. समाजवाद हा शब्द कम्युनिझमकडे जाणारा नसून संधीची समानता, संधीची जी विषमता आहे तिचे निर्मूलन करून कल्याणकारी राज्य तयार व्हावे. पुढचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे भारताला एकच धर्म नसून प्रत्येक धर्माला च्या लोकांना त्यांच्या धर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे विविध देवते एकता आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा शब्द आहे लोकशाही. अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची जी व्याख्या सांगितली होती, लोकांनी लोकांसाठी व लोकांकरता जे चालवलेले राज्य आहे ते म्हणजे लोकशाही. आता प्रत्येक जण लोकशाहीमध्ये समाविष्ट असून राज्यकारभार चालवू शकत नाही, परंतु आपण निवडून दिलेले लोक हे राज्यकारभार पाहत असतात. ही जी भारतामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे लोकशाही आणि गणराज्य असलेला जे देश आहे, यामध्ये पंतप्रधान व राष्ट्रपती हे पद निवडणुकांद्वारे घेतले जाते व तिथे वंश परंपरागत हे पद नसल्यामुळे जे लोक निवडून येतात ते लोक राज्यकारभार चालवत असतात. पुढचा शब्द आहे न्याय. देशात प्रत्येकाला समान न्याय हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असावा, असं त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व
म्हणजेच प्रत्येकाला दर्जा व संधीची समानता असेल. पुढचा शब्द आहे बंधुता. व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचं आश्वासन देणारी ही बंधुता. शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अंगीकृत करून अधिकृत